आणि महाराष्ट्र स्वामिनी दैत्यमर्दिनी असुर निर्दारिणी तुझ्या पायाशी माझे शोभा राजाचा ध्यान मांडतोय आई यश दे विष्णुनाथचा माझा काळ धर्मातली काळ आधीन वेढला भाळ आई थोडं तुझ्या लेकराला सांभाळ रानामध्ये पीक नाही पोटा खावा राजी जिजा भवानी आईने कळून दिला आपलं गाणं ऐकलं असा सूर्यासारखा तेजस्वी पुत्र आपल्या पदरी दिला. खूप अपेक्षा आहेत राजे. इथल्या शिवाई देवीच्या नावावरून आम्ही या बाळाचं नाव शिवाजी ठेवलं. साक्षात शिवाचा रुद्र अवतार ठरावा हा. भविष्यात कुठलं तांडव रचणार आहे जिजा? शिवतांडव. जिथं या नराधमांचा खात्मा होईल जे आमच्या भूमीला त्राही त्राही करून सोडतात. इतकं सोपं वाटतं आपल्याला हे? महाराज, सोप्या गोष्टी आम्हाला तरी कुठं हव्या आहेत. आम्ही आमच्या मनातील स्वराज्यासाठी आधीच काट्याकुट्यांचा मार्ग निवडलाय. पण जिजा कशासाठी आत्ता असा? महाराज, स्वराज्यासाठी. स्वराज्यासाठी. एकीकडे मोगल, एकीकडे निजाम, एकीकडे आदिलशाही, एकीकडे कुतुबशाही आणि मध्ये मात्र आमचं मरण आहे. वर्षानुवर्ष सवयी झाली जिजा. बदलते कशा? बदलायला हव्यात महाराज. आपण त्या बदलायला भाग पाडू. आम्ही यासाठी हा सूर्यप्रतापी पुत्र मागितला या जगदंबेकडे. या यवनरूपी राक्षसांचा खात्मा करील असा राज्य. आणि जगदंबे, तू माझ्या शिवाला बळ दे. तू त्यांची तलवार म्हणून राहा. बळ दे ग माते, बळ दे. शहाजी राजे शिकार करताना मरण पावले. जिजाऊंनी राजगडी सती जाण्याचा निर्णय घेतला. मग महाराजांनी पुढे होऊन जिजाऊंना सती जाण्यापासून रोखून धरलं आणि त्यानंतर स्वराज्यानं थेट समुद्र तटाला धडक दिली. पण आता मात्र स्वराज्यावर चालून आला आपलाच, याच भारतातला पक्का शिवभक्त, सूर्यवंशी कुळाचा अभिमान बाळगणारा मिर्झा राजा जयसिंग. मिर्झा राजा स्वराज्याच्या रयतेस त्रास देऊ लागला. गावच्या गाव जाळून ती भस्मसात करू लागला. वज्रगड त्यानं काबीज केला. पुरंदरला मोर्चे लागले आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांना मिर्झा राजा पुढे शरण जावं लागलं. जय भीमजी. ओम नमः शिवाय. राजा जी की जय. बोलो बेटा, क्या संदेश लाए? राजा शिवाजी आपसे मिलने तशरीफ लाए. आ गए शिवाजी. उदयभान, उन्हें सम्मान के साथ लाओ. जी राजा. राणा जी, आइए राजा जी, आइए. आपसे मिलने के लिए दिल बेताब है. बहुत देर लगा दिया. मिर्झाजी उतावळ होऊन तत्परतेने भेटायला यावं असं काही होतंय? मतलब क्या हमें मिलकर आपको खुशी नहीं हुई? जरूर झाली. खुशी का होणार नाही राणाजी? आपल्या पराक्रमाची कदर आणि जरूर करतो. प्रभू रामचंद्राच्या परमप्रतापी कछवाहा कुलात जन्मलेला महापुरुष म्हणून आपल्या समोर नतमस्तकी होतो. ती आपली थोरवी आहेच. शुक्रिया. पण सूर्यवंशी घराण्याची थोरवी सांगणारे आपण आज सूर्याचा अंश असूनही अंधाराची चाकरी करताय. हे आम्ही कसं मान्य करावं राणाजी? मतलब राणाजी तिखट शौर्य, कुशाग्र बुद्धी
आणि यशस्वी समशेरीचा अभिमान बाळगणारा आपल्यासारखा कर्तव्य राजपूत राजा आज मोगलांचा मांडली करून राहतो, भगव्या ध्वजाचा उपमर्द करतो. तोच भगवा ध्वज सोडून आपण चांद तारा अभिमानानं फडकवू पाहता. मिर्झाजी, तुमच्या वार करणाऱ्या तलवारीत पाणी असेल, तुमच्या उसळणाऱ्या घोड्यात थमक असेल, तर स्वजनांवर आक्रमण करण्यापेक्षा स्वधर्माच्या शत्रूवर आक्रमण करावं आणि त्यासाठी आपलं कौतुक जरूर करू आम्ही. मिर्झाजी, जसं आमच्या वारकऱ्यांसाठी पंढरपूर, तसंच तुम्हा राजपूतांसाठी चित्तोड. राजाजी, हमारे सामने बकवास बातें ना करे तो बेहतर है. आप भूल चुके हैं कि आप भी हमारे गुलाम हैं. शिवाजी कधीच कुणाचा गुलाम नव्हता आणि ऐकणारही नाही. हा 2 गोष्टींचा प्रदेश जिंकला म्हणजे तुम्हाला वाटलं की स्वराज्य हाती आलं. लक्षात घ्या मिर्झाजी, स्वराज्य म्हणजे तुमच्या विखारी नकाशावर रेखलेला भूभाग नव्हे. स्वराज्य ही आमची निष्ठा आहे आणि आमच्या मनातल्या निष्ठा तोडणं कुणाच्याही बापाला शक्य नाही व्हायचं. जोपर्यंत आमचा एक माळा जिवंत आहे तोपर्यंत हे हिंदवी स्वराज्य जिवंत राहील. आमची मान कालही अभिमानानं ताठ होती आणि आजही राहील. हिंसऱ्या कोंडला म्हणजे वाघाचा उंदीर होत नाही आणि तख्तावर बसला म्हणून माकडाला कुणी बादशाह मिळत नाही. शिवाजी हा शिवाजी आहे आणि स्वराज्य हे स्वराज्यच आहे. मान गए आपकी दलेरी को, पर वहां देखो, वो आपका पुरंदर किला कैसे चूर चूर हो रहा है हमारी बारूद की आग में. देखो, आपणच पाहावं मिर्झाजी. आमचे कडकोट आणि आमची माणसं कच्च्या मातीची नाही आहेत. ते कधीच चुकणार नाहीत. दगड मातीचे आमचे तुटलेले बुरुज ते पुन्हा उभे करता येतील, परंतु त्या तटा बुरजा आड लढणाऱ्या आमच्या मावळ्यांचं काळीज सह्याद्रीच्या कणखर पाषाणाहून कणखर आहे. ते अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहतील. पहा मिर्झाजी, पहा आमचा रुद्र अवतार मुरारबाजी देशपांडे. पहा. यही है पुरंदर. इसे बस रात का ढेर बना दो. फैला दो मातम. आज पुरंदर, राजगढ़, मरहट्टों के हर एक किले का हम कब्रिस्तान बनाएंगे. अल्लाह 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 अकबर. खान सुटलेलं वादळ तांडव करतं, पेटलेला वणवा हाहाकार माजवतो, पण मृत्यूला आवाज नसतो. तो कधीच दिसत नाही. नशीबवान आहे की तुझं मरण तू तुझ्या डोळ्यांनी बघतोय. या आम्हा स्वराज्याच्या किल्लेदारांच्या रूपानं. किल्लेदार मुरारबाजी देशपांडे म्हटली का ओळख मरणाची? अरे हो, हमें तो लगा सिवा खुदा आएगा हमारे सामने लड़ने के लिए. अरे तुझ्यासारखी ढेकण्याची लढायला तोफा कशाला पाहिजे? अरे नखाला पुष्कर लाल पण हळद सुद्धा सापडायची नाही तुझी. अनाशील तर या सह्याद्रीच्या सामने कपाळीत पाय ठेवायचं धाडस करू नको. जीव वाचवायचा असेल तर गुमान मागजा, नाहीतर जखमी कुठल्यासारखा हित कुठला नसते. बहुत खूब, मजाक हमें अच्छा लगा. खुद बारूद के सामने खड़ा है और मौत की धमकी हमें दे रहा है. अरे मरणाचं सराम रचून रणांगणात उतरणारे मराठी आहोत आम्ही. मरणाची भीती आम्हाला नाही. तुझ्या हातनं माझ्या चिंगड्या होतील सुद्धा, पण ह्यो सह्याद्री तुला सोडणार नाही. तिच्या
भिरभिरत्या दगडगोट्यांचे बारूद फुटतील. अरे या सह्याद्रीच्या वाटेला जाव कशाला तू? हे गडकोट उचलून तुझ्या दिल्लीच्या महाद्वाराला तोरण नाही बांधू शकत त्यांचं तू. ते इथेच राहतील आमच्या जवळ. पण आम्ही मराठे खवळलो तर तुझ्या बापाची दिल्लीत घुसून कबर खोदू. त्या औरंगाच्या दाढीला काढी लावल्याशिवाय हा मराठा शांत बसणार नाही. म्हणून कुरापत काढण्याआधी 1000 विचार कर आणि मगच पुढे. अरे खुद को खूंखार समझने वाले बंदे बातों के तीर नहीं छोड़ा करते. दम है तो जीत के दिखा. जगन्नाथ जमावटी देखकर हम निहायत ही खुश हुए. जुर्रत एक दिलावर हो तुम. हमारी बंदगी कबूल कर, हम तुम्हें बख्श देंगे. घेतो की काय? हा मुरारवादी स्वराज्याचा जातीवंत मावळा आहे. जातीवंत मावळ्याची अवलाद गर्दन कापली तरी वाटत नाही. स्वराज्याचा महायज्ञ चेतवलाय. मेलो तरी या भगव्या दरीपट्ट्यावर माझ्या देहाचा समिधा उघडून जाईल मी. पण याच महायज्ञात कापडासारखा जळून जाशील तू. तुझा विचार कर. अरे माझ्या सांड्या रक्तातून पुन्हा हजारो मुरारवादी इथं जन्म घेतील. तुझ्या मड्यावर कुत्र सुद्धा डांग वर करणार नाही. तर या पुढं हर हर महादेव, हर हर महादेव. शैतानी आफत को काबू कैसे करे हो? हमारे तीर कमान लाओ. पळतोय कुठं? अजून गाठ पडायचे तुझी स्वराज्याच्या मावळ्यांचे. आणि थांब. हर हर महादेव, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव. शैतान चलो यहां से. चलो भागो. मुरारबाजी धारा तिरकी पडले. लाख कोशिश करूनही मिर्झा राजानं ऐकलं नाही. आणि मग पुरंदरच्या तहामध्ये एक मसुदा ठरला. मोंगांचे मांडलिक बनवून शिवबा राजांनी आग्र्याला जायचं. त्या बादशहाला थेट कुर्णीसात करण्यासाठी आपल्या राजानं आग्र्याला जायचं. पण कळलं नाही त्या मिर्झा राजाला आणि त्या दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या त्या 2 कावळ्या औरंगजेबाला सुद्धा. वाघाला किती रिक्तावं लावले तरी तो सरकारी फोडायचं नाही काय. आणि मग दिल्लीच्या तख्ताला भेटण्यासाठी सह्याद्रीचा वाघ निघाला. अशा बाजार मुलांनी स्वतःला हिंदुस्थानचं सम्राट म्हणावंच कशाला. गमावलेले किल्ले आता परत मिळवले पाहिजे. पण नुसते गडकोट मिळवून संकल्प सिद्धीच करणार नाही. देवाधिकांच्या सामर्थ्याचं, गोरगरिबांच्या हक्काचं, पुण्याईचं, मांगल्याचं छत्र आता पुन्हा उभं राहायला हवं हिंदवी स्वराज्याच्या रूपानं. आपण सदैव कशाला कसती घ्या? काशीवरून दादा भट्ट येणार आहेत म्हणे. ऐकलं आणि आलो आम्ही. 4 गोष्टी बोलाव्यात म्हणून. मुजरा राजे, दादा भट्ट आपल्या भेटीची अनुमती मागत आहे.
प्रणाम राजांनी. काशीहून आम्हास बोलवणे धरले. आपण तर काशीचे थोर प्रकांड पंडित, वेदशास्त्र जाणते. आपला सल्ला हवा होता. आम्ही शिवबा राजांचा राज्याभिषेक करण्याचे योजित आहोत. राज्याभिषेक? या पृथ्वीवर हिंदू राजा पदपातशहा व्हावा ही इच्छा आहे. आपण त्याचं पौरोहित्य करावं. पण हे कसं शक्य आहे? अखिल पृथ्वीवर आज घडीला क्षात्र तेज अस्तित्वात नाही आणि क्षत्रियाशिवाय राजा बनण्याचा हक्क कुणालाही नाही. म्लेच्छाना आहे. 6 बादशहांनी इथे राजवटी भोगायच्या आणि आम्ही हिंदूंनी काय त्यांची थुंकी झेलत बसायचं नाही. दादा भट्टजी, आऊसाहेबांनी आम्हाला स्वराज्याचं स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग बाळकडून म्हणून पासला. याच मावळ मातीत आम्ही सोन्याचा नांगर फिरवला. आमच्या तीर्थरूपाने फर्जंद शहाजी राजांनी आमच्यासाठी राजमुद्रा तयार केली. त्याप्रमाणे आम्ही 18 पगड जातीचं, 12 मावळाचं, दीनदुबळ्यांचं, गोरगरिबांचं हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. राजाजी, पण आपणास छत्र धारण करण्याची आवश्यकता ती काय? आपण स्वकर्तृत्वानं राज्य मिळवलं ना. दादा भट्टजी, राज्याभिषेकाशिवाय आम्हाला राजा म्हणून समाज मान्यता मिळणार नाही. इथले लोक मुघलांनाच आपला राजा होते. दादा भट्टजी, आम्ही हे फक्त सुवर्णाच्या सिंहासनावर बसण्यासाठी करत नाही, तर इथल्या परकीय सत्तांना चाक पसवण्यासाठी, धर्म मार्तंडांची मुजोरी संपवण्यासाठी, माता भगिनींना निर्धास्त जगण्याची शाश्वती देण्यासाठी, स्वराज्यातून स्वराज्य निर्मितीसाठी, या अखंड हिंदुस्थानात एका हिंदू राजाचं हिंदवी स्वराज्य आणण्यासाठी, छत्रपती होण्यासाठी आम्हाला आमचा राज्याभिषेक करून घेणं गरजेचं आहे. 350 वर्षानंतर हिंदू राजा होण्यास आम्ही आपला राज्याभिषेक करणार. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास मान्यता दिली. शिंगे तुताऱ्या वाजू लागल्या. हिरोजी इंदूरकरांनी स्वराज्याच्या राजधानीवर राज्याभिषेकाची तयारी सुरू केली. रायगडावर राज्याभिषेकासाठी 32 मणांचं सुवर्णाचं सिंहासन तयार झालं. सुवर्णाची छत्र चादर तयार झाली. सूर्यपान, चंद्रपान, अश्वकच्छ, मत्स्यकच्छ अशी शुभचिन्ह तयार करण्यात आली आणि तो दिवस सौरकिरणांची पहाड घेऊन उजाडला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिनांक 6 जून 1674 मंत्रपुष्पांनी आणि सप्त नद्या सप्तसागरांनी महाराजांचा अभिषेक झाला. रायगड आनंदाला बहरून गेला. जिनगी सदा करिला सोनियाचा, दुसरी माझी ओळीव माझा शिवराय केलं, राजपृथ्वीचे करील बाळ माझा. समजा दुष्काळ दुष्काळ माती फुटीले तांघे रया शेताची हो गेली.
आज आम्ही सिंहासनारूढ होतोय, पण आपल्या देहाची काष्टे जाणून आमच्या कैक सवंगड्यांनी स्वराज्याचे अग्निकुंड तेवत ठेवले. त्यात पहिली संविधा होती बाजी काका पासरकरांची. पुरंदराच्या पायथ्याशी फत्ते खानाला ठेचताना अबिनबुक्का उधळावा तसा आपला देह उधळला काका. आमची जेथे इथं वतनाच्या तुकड्यासाठी आपलेच लोक बेमान होतात, तिथं आपण स्वराज्यासाठी वतनावर, घरादारावर, बायका पोरांवर पाणी सोडलं. बाजी प्रभू देशपांडे, बाजी आपण, फुलाजी, संभाजी, रायाजी, बांदर सेना, शिवा काशी, आम्ही वाचावे, स्वराज्य वाचावे म्हणून आपण कामी आला. मोरारबाजी, आपण पुरंदरच्या लढाईत कंठात बाण घुसूनही स्वराज्यासाठी लढून बलिदानाचा स्वाभिमान गौरवला. तानाजी मालुसरे, तान्हा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणत तू कोंढाण्याचा मुकुटमणी आमच्या पाकोट्यात होतलास. पण ताना आम्ही आमचा सिंह गमावला. आम्ही आपणास बोल लावला म्हणून आपण आणि आपल्या 6 मर्दानी नेसरीच्या खिंडीत केलेलं वेडेपणाचं धाडस काळाच्या पटलावर येणाऱ्या भविष्य काळातही आपलं कौतुक करत राहील. माझ्या सवंगड्यांनो, माझ्या भावांनो, आपणास मायभूमीने कडेवर उचलून घेतले आणि आम्हाला मात्र सिंहासनावर बसवते. आम्ही शहाजी जिजाऊ पुत्र शिवाजी राजे भोसले आज या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होत आहोत. आम्ही न्यायाचं, नीतीचं, धर्माचं, सद्भावनेचं आणि रयतेच्या संरक्षणाचं राज्य करण्यास वचनबद्ध आहोत. आमच्या राज्यात जाती धर्माला थारा नाही. आम्ही आमच्यावर सत्तेला आरूढ होऊन देणार नाही. आम्ही आजपासून शिवछत्रपती होत आहोत. या स्वराज्याच्या कार्यास कुलदैवत शिखर शिंगणापूर महादेव आणि आई तुळजापूर भवानीचा आशीर्वाद असावा. जगदंब जगदंब.